पाहायला मिळते. योग्यजी तांडील करावे आणि त्याचप्रमाणे निलेशजी मात्रे, संदीप भोईर करावे यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय आणि सुस्वागतम. आपल्या भोजनाची सोय ज्या सगळ्यांचे आयोजक असतील, समालोचक असतील, स्कोरर, लाईव्ह वाले यांच्या भोजनाची व्यवस्था करणारे आमचे मास्टर कॅफेचे जितेशजी मात्रे, मास्टर कॅफेचे, त्यांचे मनापासून आभार. तेही कारावेचे. सध्या स्क्रीनवरती तुम्ही पाहताय कुबेर ग्रुपचे फाउंडर, कुबेर ग्रुपचे सर्वा गणेश शेठ चौधरी. आज त्यांचा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या पुन्हा एकदा लक्ष शुभेच्छा. दरवर्षी या स्पर्धेच्या निमित्ताने आदरणीय गणेश शेठ चौधरी यांचा वाढदिवस या मंचावरती या स्पर्धेदरम्यान सेलिब्रेट केला जातो. थँक्यू सो मच. सर्वांचे पुन्हा एकदा आभार. आणि आता या स्पर्धेची सेमीफायनल CI11 भैरवनाथ दुतुम आणि त्यांच्या विरोधात मात्र प्रिन्स स्पोर्ट्स धाकटा खांदा या दोन संघादरम्यान. पनवेलचे दोन ताकदवान संघ एकमेकांच्या विरोधात. स्वर्गीय गोपाल शेठ नाईक स्मृती चषक सेमीफायनल मॅच. 10:45 मिनिटांनी हा सामना चालू झाला. पहिलाच बॉल परेश ठाकूरने ड्राईव्ह केलाय डीप कव्हरच्या दिशेने. सिंगलने खातं उघडलं आपल्या टीमचं. कुबेर ग्रुपचे सर्वा प्रवर्तक सन्माननीय गणेश शेठ चौधरी मंचावरती उपस्थित आहेत. त्यांचा संपूर्ण मित्र परिवार, त्यांचा परिवार उपस्थित आहेत. करावेचे आमचे योगेश दादा उपस्थित आहेत. आणि यंदाच्या वर्षी देखील करावेला स्पर्धा संपन्न होणार आहे फेब्रुवारीमध्ये. भिवंडीचे खासदार बाळामामा यांच्या नावाने एक चषक होणार आहे. एक दमदार क्रीडा स्पर्धा होते. दोस्ती ग्रुपच्या वतीने एक धाव. लोअर फुलटॉस बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. बॉटम एजला बॉल लागला होता आणि तिथे क्षेत्ररक्षक सुदाम अगदी वेगाने तिथे मात्र पोहोचला. दुसरी धाव फलकावरती जोडली जाते. मगाशी दीपक पाटील सरांनी खूप छान उल्लेख केला की 10:40 मिनिटांनी सेमीफायनलचा टॉस झालाय. असं कुठेच घडत नाही, क्वचित नाही, कुठेच घडत नाहीये सध्याच्या घडीला. आणि हे करून दाखवलंय संजय शेठ ठाकूर आणि ओमकेश गोंधळीने आणि भायाने. विशेष कौतुक करायला पाहिजे. 2 धावा फलकावर. चांगली गोलंदाजी सौरभ कडून. धाकटा खांदा जेवढा सोपा वाटते तेवढा हा संघ सोपा नाहीये. टप्पा पडला, बाहेर निघाला हलकासा परेश ठाकूरसाठी. क्रीजमध्ये जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. ही सेमीफायनलची लढत आहे आणि ही मॅच देखील 6वी आजची. क्या बात आहे. दमदार असं आयोजन. 15वं वर्ष या स्पर्धेचं आहे. सलग 15 वर्ष. कित्येक स्पर्धा दशरथ सर चालू होतात, थांबतात, बंद होतात.
परंतु ही स्पर्धा अविरतपणे चालू आहे. परेश ठाकूर ऑन स्ट्राईक. ऑन साईडला स्वीप केलं बॉल मिडविकेटच्या दिशेनं गॅप शोधले परेश ठाकूरनं. बॉल मिडविकेटला फरार. परेशचा पहिला चौकार. हा दमदार फटका पाहायला मिळाला तो मिडविकेटच्या दिशेनं. स्ट्राईक पुढे काढली. टप्प्यापर्यंत पोहोचला परेश ठाकूर आणि त्यानंतरचे आक्रमण सुरुवात केले चौकाराने आणि या चौकाराने धाव फलक CI11 धुतुम संघाचं 6. दहा वाजून 45 मिनिटांनी सेमीफायनलचा पहिला चेंडू पडलाय. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं कंप्लीट करायचीच आहेत. भले ती सेमीफायनल असू दे किंवा फायनल असू दे. वेळेच्या बाबतीत सहकार्य प्रत्येक टीमने करावं. ओ बैठक काय कमालीचा फटका आहे. कलात्मक अविश्वसनीय अवर्णनीय हा फटका परेश ठाकूरच्या बॅटमधून स्क्वेअर लेगला धमाका. धुतुमचा सुपरस्टार परेश ठाकूर ठोकतोय ते षटकार. कमालीची फटकेबाजी आणि वेगवेगळ्या अँगलनं दाखवण्याचं काम आणि त्यानंतर पहा किती आनंद आहे त्याच्या चेहऱ्यावर परेश ठाकूरच्या. कारण असा फटका खेचल्यानंतर ते टायमिंग जुळल्यानंतर फलंदाजाला देखील ठाऊक आहे की किती आनंद मिळतो. षटकार आलाय परेश ठाकूरच्या बॅटमधून आणि धाव संख्या ती बिनबाद 12. सेमीफायनल इथे चालू आहे. प्रिन्स स्पोर्ट्स धाकटा खांदा विरोधात CI11 भैरवनाथ धुतुम या दोन संघादरम्यान आणि धुतुम ची धाव संख्या ती बिनबाद 12. परेश ठाकूर 4 चेंडू 11 वरती. नुकताच त्याने एक षटकार ठोकलाय तो देखील स्क्वेअर लेगला. सेमीफायनलची लढत स्वर्गीय गोपाल शेठ नाईक स्मृती चषक कुबेर ग्रुप ट्रॉफी 2025. आजची तारीख आहे 27 डिसेंबर. 4 दिवसानंतर इंग्रजी वर्ष समाप्त होईल. आपलं नववर्ष असतं गुढीपाडव्याला. परंतु सरत्या वर्षाला इंग्रजी वर्षाला जर का समारोप द्यायचा असेल तर ही स्पर्धा जिंकण्याचा मानस घेऊन हे संघ मात्र इथे पुढे सरकलेत. सिंगल रन घेतली जाणार. परेश ठाकूर ऑन स्ट्राईक असेल आता. सिद्धेश माफी असावी. पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय. CI11 धुतुम संघाची धाव संख्या झाली बिनबाद 13. प्रेक्षकांची गर्दी या क्रीडांगणावरती. KV काका मैदान वहाल. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेचं 1 लाख रुपये. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 50,000. तृतीय चतुर्थ पंचम आणि षष्टम क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 25,000 प्रत्येकी. प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी ABC ग्रुपला एक ज्युपिटर बाईक. DEF ग्रुपला देखील एक ज्युपिटर बाईक आणि बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर आणि बेस्ट फिल्डरसाठी देखील 3 स्पोर्ट्स सायकल आहेत ABC ग्रुपला आणि DEF ग्रुपला देखील. आणि हे लक्षात असू द्या एखाद्या प्लेअरला बेस्ट बॅटरचा किताब, प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा किताब, बेस्ट बॉलरचा किताब, बेस्ट फिल्डरचा किताब जाऊ शकतो. इथे पारितोषिकांची विभागणी केली जात नाही हे लक्षात असू द्या. 13 धावा धाव फलकावरती. आता बॉलिंगसाठी आलाय तो अजय नाईक. पहिल्या ओव्हरमध्ये परेश ठाकूरने एक षटकार मारला होता. अजय ऑन साइडला दे घुमा के परेश ठाकूर बरसतोय. धुतुम संघासाठी हा षटकार. स्लाइट ओव्हर पिच बॉल आणि ऑन साइडला पहा घुसून मारला तो परेश ठाकूरने. मिडविकेटला पुन्हा एकदा धमाकेदार फटका. षटकार. डेंजरस बॅटिंग करतोय धुतुमचा परेश ठाकूर. बरसलाय धाकटा खांदा या संघाच्या गोलंदाजांवरती आणि या षटकाराने धाव फलक जाऊन पोहोचलंय CI11 धुतुम संघाचं 19 वर 19. स्वागत केलं अजय नाईकचं पहिल्याच बॉलवर षटकार ठोकून. सेमीफायनलची लढत आहे. एका बाजूला धाकटा खांदा आणि दुसऱ्या बाजूला CI11 धुतुम या दोन संघादरम्यान. स्टेप आउट झाला. लोअर फुलटॉस बॉल समोर खेचला. पहा किती ताकदीने हा फटका मारला होता लॉंग ऑनला. असा तुटून पडतोय की जणू काही चेंडूच फोडायचंय. वाईल्ड कार्ड एंट्री आहे. जसं मगाशी परेशने देखील मॅन ऑफ द मॅचचं किताब घेतल्यानंतर सांगितलं आम्हाला वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली. आणि वाईल्ड कार्ड एंट्री ऑलवेज डेंजरस असतात. नेहमी घातक ठरत असतात. आणि आत्तापर्यंतचा त्यांचा प्रवास सर्वांना प्रभावित करणारा राहिलाय. 20 धावा धाव फलकावरती. परेश 7 चेंडू 19 वरती खेळतोय. बरसतोय अक्षरशः या सेमीफायनलच्या मॅचमध्ये. चांगली इनिंग साकारत असताना उपांत्य फेरीची एकमेव लढत. उलटा मारण्याचा प्रयत्न परंतु इथे अगदी मला असं वाटतं हाताला हा चेंडू लागला असावा सिद्धेशच्या. एक धाव इथे जोडली जाते. लेग बाईटच्या स्वरूपात एक धाव आणि एकेरी धाव संख्येने धाव फलक येते मात्र 21-21. संजय शेठ ठाकूर साहेबांची स्पर्धा
संजय शेठ ठाकूर साहेबांची ही स्पर्धा कुबेर ग्रुपचे सन्माननीय गणेश शेठ चौधरी मंचावरती उपस्थित आहेत. त्यांचा मित्रपरिवार, त्यांचा परिवार उपस्थित आहे. सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. खारीगावचे देखील बरेचसे पाहुणे ते उपस्थित झाले होते. हो, परेश ठाकूर हा फटका पाहूया कितपत गेला. क्षेत्ररक्षक आहे आणि आता झेल टिपला जातोय. चांगला झेल शुभम कडून. परफेक्ट जजमेंट पाहायला मिळालं. अनोख्या स्टाईलनं मात्र हा झेल टिपला आणि परेश ठाकूर 8 चेंडू 19 धावसंख्येची एक मॅरेथॉन इनिंग मात्र साकारात तो माघारी परतलाय. स्वतःवरती नाराज आहे कारण एक मोठं टार्गेट त्याला बिल्डअप करायचं होतं, परंतु मिड विकेटला फटका खेळताना तो मात्र इथे बाद झालाय. शुभमने त्याचा झेल टिपला. ऑन साईडला थोडीशी टेक ऑफ अर्थातच बाउन्स जास्त मिळाला, त्यावरती चढून मारण्याचा प्रयत्न आणि किती चांगलं जजमेंट आहे पहा शुभमचं. सीमा लगत अगदी तटरक्षकासारखा तिथे उभा राहिला आणि स्टाईल बा कॅच घेण्याची. त्या म्हणजे जसा चेंडू जात होता त्याच पद्धतीनं त्या चेंडूला गॅदर देखील केलं. फलंदाज बाद परेश ठाकूर. महत्वाची विकेट घेतली अजय नाईकने. 21 धावा झाल्यात CI11 दुतुम संघाच्या. नवीन फलंदाज प्रणित मैदानात दाखल झालाय. धावांची जेवढी जमवाजमव करता येईल या पहिल्या इनिंगमध्ये, जेवढं मोठं लक्ष करण्यात येईल तेवढं करावं लागेल ते प्रणितला आणि त्याचबरोबर सिद्धेशला. जास्त स्ट्राईक मिळाली नाही सिद्धेशला. 2च चेंडू खेळला, 1च धाव त्याने केले आणि आता नुकताच प्रणित देखील दाखल झालाय. प्रिन्स स्पोर्ट्स धाकटा खांदा विरोधात CI11 भैरवनाथ दुतुम. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक 1 लाख. या स्पर्धेमध्ये 2 ज्युपिटर बाईक आहेत, 6 स्पोर्ट्स सायकल आहेत, आकर्षक ट्रॉफीज आहेत, क्रिस्टल ट्रॉफीज. पाहूनच सगळेजण आकर्षित होत आहेत. केवी काका मैदान, प्रेक्षकांची गर्दी, मंचावरती गर्दी, आनंद घेत आहेत. स्वर्गीय गोपाल शेठ नाईक स्मृती चषकाचा. हो, पायातला बॉल ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न होता. ऑप्शनच्या बाहेर शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव इथे जोडली जाईल. प्रत्येक धाव इथे महत्वाची लेग बायच्या स्वरूपात पंच इशारा करतायत आणि एकेरी धावसंख्येने धावफलक 22-22. भले पहिल्या बॉलवरती षटकार आला असेल तरी सुद्धा नियंत्रित ठेवलंय. लेग बाईच्या 2 धावा आतापर्यंत आल्या. ते 1 विकेट घेतले परेश ठाकूरची. ती गोलंदाज अजय नाईकने. ती फार महत्वाची ठरेल. सध्याच्या घडीला सिद्धेश मैदानात आहे. मागच्या मॅचमध्ये सिद्धेशच्या परेशच्या जोडीला सिद्धेशने देखील तेवढंच जोरदार आक्रमण केलं होतं आणि दुतुम संघाला एक भली मोठी टोटल उभारायची असेल तर सिद्धेशचं बरसणं देखील फार महत्वाचं आहे. कारण ही सेमीफायनलची लढत आहे. फायनलमध्ये जायचं असेल तर मोठं लक्ष ठेवावं लागेल दुतुम संघाला. शॉर्ट पिच बॉल हॅमर केलंय. टायमिंग जुळलंय की नाही. मिड विकेटला प्लेअर, चांगला झेल आणि सिद्धेश ठाकूर देखील इथे बाद झालाय. 2 धक्के दिलेत अजय नाईकने CI11 दुतुम संघाला. ऑन साईडला मारण्याचा मोह आवरता आला नाही, टायमिंग जुळलं नाही आणि सिद्धेश ठाकूर मात्र इथे बाद झाला. जास्त काहीच करू शकला नाही, फक्त 1च धाव. आणि आता 2 गडी बाद झालेत CI11 दुतुम संघाचे. धावसंख्या आहेत 2 षटकांच्या समाप्तीनंतर 22 वरती 2. कामगार नेते, काँग्रेसचे नेते सन्माननीय महेंद्र शेठ घरत साहेब, रायगड जिल्हा अध्यक्ष काँग्रेस यांच्या वतीने या स्पर्धेचा शुभारंभ झाला. गेल्या वर्षी मला अजूनही आठवतोय की भिवंडीचे खासदार बाळामामा म्हात्रे यांचं आगमन झालं होतं आणि यंदाच्या वर्षी देखील दोस्ती ग्रुपच्या वतीनं करावेच्या मैदानात बाळामामा यांच्या नावानं देखील एक भव्य दिव्य स्पर्धा साकारण्यात येणार आहे. मगाशी दशरथ पाटील सरांनी माहिती दिली, योगेश दादांनी ही माहिती दिली आणि बाळामामांचं आगमन गेल्या वर्षी देखील झालं होतं. देवानंद थळी साहेब देखील आले होते. यंदाच्या वर्षी महेंद्र शेठ घरत साहेबांच्या शुभ हस्ते आपण या स्पर्धेचा शुभारंभ केला. आता आपण अंतिम टप्प्यात आहोत. सेमीफायनलची लढत आहे आणि आवर्जून सांगावंसं वाटतंय, दीपक सरांनी जसा उल्लेख केला की प्रत्येक समालोचकाच्या मुखामध्ये वाक्य असेल की सेमीफायनलचा टॉस संजय शेठ ठाकूर यांच्या स्पर्धेमध्ये 10:40 झाला. 2 ओव्हर 22 धावा. सुनील नाईक. पहिलाच बॉल यॉर्कर टाकला होता, खोदून काढलाय प्रणितने समोर अगदी लॉंग ऑनला. सुदाम नाईक. खरं तर सुनीलनेच मला असं वाटतंय त्या बॉल आउटमध्ये हिट केलं होतं पहिल्यांदा, परंतु तिकडे लगेच गोरसईने बाजी मारली आणि सेकंडला म्हणजे जेव्हा सेकंड राऊंड आला 3 बॉलर्सचा त्यावेळी सूरज केनेने स्टंप उडवला आणि आपल्या संघाला फायनलमध्ये नेऊन ठेवलं. जय बजरंग गोरसई बी फायनलमध्ये दाखल झाले बॉल आउटच्या जोरावर. स्कूप करण्याचा प्रयत्न होता निलेश ठाकूरचा, परंतु इथे अपयशी ठरलाय. स्वतःवरती नाराज आहे. परफेक्ट ओळखलं होतं की वेगवान चेंडू आहे, यॉर्कर बॉल येणार आहे, त्याला फक्त स्कूप करू, मागे धाडू, चौकार मिळू, परंतु नाही जमलं. निर्धाव चेंडू.
परेश ठाकूर बाद झाल्यानंतर धाबा कुठेतरी थांबल्यात, ब्रेक लावलाय, तो ब्रेक काढावा लागेल निलेश ठाकूरला, तो ब्रेक काढावा लागेल तो प्रणितला, कारण किमान 40-45 पर्यंत तरी पोचावं लागणार आहे ते दुतुम संघाला. हो, निलेश ठाकूर प्रयत्न करतो ऑन साईडला, गॅपमध्ये हा स्ट्रोक आहे, वन बाउन्स आणि ते बॉल फरार होतोय सीमारेषा पार. निलेश ठाकूरच्या बॅटमधून येतोय हा वन बाउन्स ऑन साईडला, लॉंग ऑन बाउंड्री पार करणारा चौकार. 4 धावा याच फटक्यांची नितांत गरज आहे. परेश ठाकूर बाद झाल्यानंतर धावा थांबल्यात, तो ब्रेक काढायचे आणि तो ब्रेक काढण्याचं काम सध्याच्या घडीला निलेश ठाकूरला करावं लागणार आहे आणि त्याची सुरुवात त्याने इथे केली चौकार मारून. 4 धावेने स्कोर 27, 2 बाद 27. तिसरं षटक सुनील नाईक, पहिल्या चेंडूवरती सिंगल, दुसरा चेंडू डॉट, त्यानंतरचा हा चौकार. 40-45 ची सध्या चर्चा चालू आहे, पोहोचेल की नाही हा संघ दुतुम. लोअर फुल टॉस बॉल ऑन साईडला कार्पेटच्या साहाय्यानं वळवलाय, प्रॉपर मिड विकेटला हा फटका होता, तितकाच चांगला थ्रो क्षेत्ररक्षकाकडून बॅकअप आहे, परंतु थोडं लेझी क्रिकेट दोन्ही फलंदाजांकडून. कदाचित सावध असते तर दुसरी धावही लगेच झाली असती. सिंगल रन, 28 धावा, प्रोजेक्टेड स्कोर अगदी आपण पाहिला तर 42. आणि आणखी एक चांगली बाब आहे, जसा टी शर्टचा कलर आहे तसा स्कोर कार्ड आहे. tenniscricket.in 28 वरती 2. हो, पुन्हा यॉर्कर बॉल इथे टाकला होता, ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न, वाईडिश लॉंग ऑनच्या दिशेनं हा फटका. फक्त एकच धाव, काय षटक टाकलंय सुनील नाईकनं. मागच्याही ओव्हरमध्ये अजय नाईकच्या विरोधात पहिल्याच बॉलवरती षटकार आला होता, त्यानंतर धावा त्यांनी नियंत्रित ठेवल्या. या ओव्हरमध्ये एक चौकार येऊन सुद्धा 5 चेंडूंमध्ये फक्त 7च धावा दिल्यात त्या सुनील नाईकने. हे क्रीडांगण जे आहे ते ओव्हल शेप आहे, अंडाकृती आहे, त्यामुळे समोरच्या बाउंड्रीज थोड्या दूर आहेत. 29 धावा. हो, प्रयत्न चालू आहेत निलेश ठाकूरचे. पुन्हा एकदा गॅपमध्ये हा स्ट्रोक होता, क्षेत्ररक्षक तिथे वेगाने पोहोचतोय, दुसरी धाव घ्यायची होती परंतु दोघांनी एकमेकांना थांबवलं. सुनील नाईकने या षटकात फक्त 8 धावा दिल्या. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. सेमीफायनलची पहिली इनिंग चालू आहे आणि धावा झाल्यात CI11 भैरवनाथ दुतुम संघाच्या 10च्या सरासरीने. उमेश भोईर सर सांगतात 2 बाद 30. अगदी वेळेत सामने चालू आहेत. ओमकेशजी चिंता घेऊ नका, कैलास दादा देखील आज हायसं वाटत असेल, कारण आजची शेवटची रात्र आहे. प्रत्येकाने प्रचंड मेहनत घेतली या स्पर्धेसाठी. 13 मिनिटात 3 षटकं टाकलीत. तुम्ही मागे लागाल तर ते 10 मिनिटात पण टाकतील. फक्त जास्त मागे लागू नका, कारण त्यांचं टेन्शन काय आहे. शेवटी मराठीत एक म्हण आहे ना, दशरथ पाटील सर अचूक म्हटले असते, ज्याची जळते त्यालाच कळते. कारण त्या 10-10, 5-5 मिनिटांमध्ये 5-5 अगदी 6-6 चेंडू टाकणं सोपं काम नाही आहे सर. कारण आपण जे खेळतोय ते ग्रामीण क्रिकेट आहे. ग्रामीण क्रिकेटमध्ये म्हणजे भावना जोडलेली असते. आपल्यासाठी जिंकणं महत्त्वाचं आहे. हारल्यानंतर या सगळ्यांना माहिती आहे की गावातली लोक किती आपला सत्कार करतात, म्हणून जिंकणं महत्त्वाचं आहे. ही भावनिक बाब आहे आपल्यासाठी ग्रामीण क्रिकेटमध्ये. आता ISPL आलंय, आता स्पर्धा आले, अगदी आता आपण पाहिलं की आता पैसा आलाय, परंतु या अगोदर आपण पाहिलं तर अगदी महत्त्वाचं आहे की आपल्यासाठी जिंकणं महत्त्वाचं आहे, गावाचं नाव मोठं होणं महत्त्वाचं आहे. 3 षटकं, 30 धावा, 2 विकेट. नाही, दशरथ पाटील सरांवरती कधीच आचारसंहिता नसेल. शेवटच्या षटकात सुदाम नाईक. 3 ओव्हर 30 धावा झाल्यात CI11 भैरवनाथ दुतुम संघाच्या. स्ट्रायकिंग एंडला आहे तो निलेश, गोलंदाजीसाठी सुदाम नाईक 4थं षटक घेऊन आलाय. हो, पहिलाच बॉल स्लोवर 1, किती अचूक टप्पा टाकलाय पहा. हलक्या हाताने चेंडूला फक्त पुश केलं, पॉईंटच्या दिशेने सिंगल रन मात्र घेतली जाईल. पहा तर सुदाम नाईकची हाईट किती आहे, हाईट कम फाईट ज्यादा आहे. खतरनाक खेळाडू आहे. म्हणूनच बॅटिंग करताना देखील मी पहिल्यापासून उल्लेख करतोय की त्याच्या बॅटचा दांडा त्याच्या कमरेच्या वर जातोय, परंतु फटके असे मारतो ना एकदम कडक. आणि मगाशी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून ठेवलं होतं. आताही पहा त्याची हाईट, पण फाईट लाईक खतरनाक आहे या गड्याची. म्हणूनच असं म्हणतात लोक की वयाचा आणि कर्तृत्वाचा संबंध नसतो, उंचीचा आणि कर्तृत्वाचा संबंध नसतो. हे दाखवून कोणी दिलं असेल, लिटिल मास्टर सुनील गावस्कर यांनी, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी देखील. आणि त्याच धर्तीवरती सध्या सुदाम नाईक गोलंदाजी करतोय. 4थं षटक. उडवलाय बॉल, गरज आहे प्रणितला षटकारांची. बॉलला फेकून दिलाय मिड विकेट सीमारेषा पार. दुतुम संघासाठी महत्वाचा प्रणितच्या बॅटमधून षटकार. हे आक्रमण स्वीकारावं लागणार आहे. पुन्हा एकदा स्लोवर 1, फुल्लर लाईनचा बॉल होता, त्यावरती चढून मारलेला फटका. मिड विकेट बाउंड्री लाईन क्लिअर करत असताना हा षटकार साधावा. कमालीची फटकेबाजी सध्याच्या घडीला चालू आहे. प्रयत्न झाले परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेरचा हा फटका होता. 37 झाल्यात.
गोरसई बी हा संघ फायनल मध्ये जाऊन पोहोचलाय. मला टेनिस क्रिकेट .inचे सगळे शिलेदार सांगतायत की मगाशी बॉल आउट चालू होताना तेव्हा लाईव्ह 7,000 प्रेक्षक बॉल आउट पाहत होते. 8,000 कमी केले का मी? माफी असावी. 37 वरती 2. हो पुन्हा एकदा बॉल हलक्या हाताने फक्त चीप केलाय. क्षेत्ररक्षक पुढे येतोय आणि फक्त एकच धाव. एकेरी धाव संख्येने धाव फलक येते मात्र 38 आणि इथे दुसरी धाव घेण्याची चोरले. अरे उलवे नोड मध्ये चोरी झाली. कुबेर ग्रुप लक्षात ठेवा. 39 धावा आणि ओमकारजी म्हात्रे यांचा पाय फ्रॅक्चर असताना देखील 6 दिवस संजय ठाकूर यांच्या प्रेमाखातर ते इथे आलेत. ओमकार म्हात्रेसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. संजय शेठ तुम्ही लक्षात ठेवा ओमकार म्हात्रेचा पायाला फ्रॅक्चर आहे तरी सुद्धा तो आलाय. पाठीचा कणा आहे तो संजय शेठ ठाकूर यांचा. शेवटचे षटक 39 धावा. हो प्रयत्न चालू आहेत. प्रणितचा हा चेंडू क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि इथे रिले कॅच. ओढ कॅच. जबरदस्त झेल. कमालीचा झेल अगदी आपल्याला पाहायला मिळाला. तो क्षेत्ररक्षक पहिल्यांदा अडवला तो चेंडू अजयने आणि त्यानंतर झेल कंप्लीट केली ती शुभमने. ओमकार म्हात्रेकडून या झेलसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज तरी सुद्धा तपासलं जाईल. कुठेही जाऊ नका. भाया नाईक यांचा मेवणा आहे. मगाशी संजय शेठ ठाकूर यांचे देखील मेवणे मोठ्या संख्येने आले होते. चेक करतायत लाईव्हला. माझी थोडी अवांतर बडबड चालू आहे परंतु ओमकार म्हात्रे जर काही कॅच कंप्लीट असेल तर ओमकार म्हात्रे यांच्या वतीने 500 रुपयांचं कॅश प्राइज. काय झेल टिपलाय पहा. आता पंच तपासतील. कॅच ऑफ द टुर्नामेंट. आता तिसरे पंच इन ऍक्शन आलेत. हो काय प्रयत्न आहेत पहा. ओमकार म्हात्रेंचे 500 रुपयांचं पारितोषिक क्षेत्ररक्षकाला देण्यात येईल. ही सेफ कॅच आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या दोन्ही फिल्डरसाठी. कॅच ऑफ द टुर्नामेंट पाहायला मिळाली. पहिल्यांदा इथे होता अजय नाईकचे प्रयत्न अगदी आपण पाहिले. उंच उडी घेतली. बॉलला आतमध्ये ढकलला आणि त्यानंतर शुभमचं सेलिब्रेशन. त्याला ठाऊक ही कॅच आपण इथे कंप्लीट केले. संजय शेठ ठाकूर साहेबांची स्पर्धा. मंचावरती गणेश शेठ चौधरी उपस्थित आहेत. हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न ऑन साईडला आणि त्यानंतर कमालीचे प्रयत्न करण्यात आले. उंच झेपावला चेंडूवरती आणि त्यानंतर चेंडू ढकलला आणि शुभमने ही कॅच मात्र कंप्लीट केली आणि ओमकार म्हात्रे यांच्या वतीने 500 रुपयांचं कॅश प्राइज या कॅचसाठी. तिन्ही टीम वाईल्ड कार्ड आहेत. मांडा येणार होती. गोरसई बी आली, धुतुम आली आणि धाकटा खांदा पण. क्या बात. 39 धावा धावफलकावर. हो चांगला चेंडू टाकलाय सुदाम नाईकने. विकेट किपरने ते मिस्टेक केली. सावकाश. पाहूया आता पंच थर्ड अंपायर कडे रेफर करतात. पाहूया ही धाव कंप्लीट आहे की मात्र फलंदाज रनआउट आहे. अंतिम टप्प्यात आपण पोहोचलोय. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. या प्रेक्षकांना सर्वांना सलाम असेल. सर्वांचे मनापासून आभार आम्ही इथे व्यक्त करतोय. थोड्याच वेळात गणेश शेठ चौधरी यांचा दरवर्षीप्रमाणे मात्र वाढदिवस या मंचावरती सेलिब्रेट करण्यात येईल आणि ते बॅटर आउट आहे, रनआउट आहे. सो विकेट किपरने शेवटी कमाल केली. आणखी एक निर्धाव चेंडू टाकण्यात यश मिळालंय. हा डिसिजन तुमच्या समोर. हो चांगला निर्णय पंचांकडून देण्यात आलाय. रनआउट. फलंदाज बाद. पहा या शेवटच्या षटकात सुदाम नाईक तो एक झेल किती चमत्कार घडून आणू शकतो. शेवटचा चेंडू आहे आणि आय थिंक चंद्रकांत ठाकूर मैदानात चाललेत. एक्सपिरियन्स प्लेयर. 39 धावा झाल्यात. एखाद मोठा फटका. भले 2 धावा आल्या तरी सुद्धा 40 पार धावा संख्या जाऊ शकते हे दुतुम संघाला ठाऊक आहे. परंतु सुदाम नाईकचं हे षटक कमालीचं षटक त्याने हाताळलंय. पहिल्या 3 चेंडूंमध्ये 9 धावा आल्या होत्या. त्यानंतरच्या दोनही चेंडू निर्धाव टाकलेले आहेत कारण इथे 4 ओव्हरची मॅच आहे. प्रत्येक चेंडूवरची लढाई महत्वाची आहे. सेमीफायनलची मॅच चालू आहे. पहिलं सत्र तुमच्या समोर आहे आणि धावा झाल्यात त्या CI11 दुतुम संघाच्या. 39 विकेट गेले 4 आणि हे आमची सर्व पाहुणे मान्यवर मंडळी आणि गणेश शेठ चौधरी यांचा आज वाढदिवस आहे. कुबेर ग्रुपचे ते संस्थापक आहेत. सर्व आहेत. अगदी या इनिंग नंतर आपण त्यांचा वाढदिवस सेलिब्रेट करू. परंतु शेवटचा चेंडू आहे. दशरथ सर कितपत धावा येतील. दुतुम संघ म्हणतोय की चौकार षटकार असायला हवा आणि खांदा टीम त्या धावा वाचवण्याचा प्रयत्न करेल. लास्ट बॉल
ऑफ दिस फर्स्ट इनिंग. सुलभ नाईक शेवटचा बॉल. ऑन साइडला हा चेंडू वळवलाय. दूरवर्ती क्षेत्ररक्षक एक तर नक्कीच झालेले, दुसरीचा प्रयत्न होईल, फेक होणार आणि तत्पूर्वी चंद्रकांत पोहोचलाय आणि आता तिसरीचाही प्रयत्न. चला 2च धावा इथे देण्यात येतील आणि 2 धावेने धाव फलक 4 षटकांच्या समाप्तीनंतर 41-42 धावसंख्येचं लक्ष ठेवण्यात आलंय सेमीफायनलच्या लढतीमध्ये. ते मात्र प्रिन्स स्पोर्ट्स धाकटा खांदाच्या विरोधात 4 ओव्हर 42 करायचे धाकटा खांदा. या आपण जाऊया आता बर्थडे सेलिब्रेशन कडे. कुबेर ग्रुपचे सर्वे सर्वा सन्माननीय गणेश शेठ चौधरी यांचा वाढदिवस आहे आणि मी आता कॉमेंट्री बॉक्समध्ये अर्थातच मायक्रोफोनवरती आमंत्रित करतो या सोहळ्यासाठी दीपक पाटील सरांना. हॅलो, जाऊया आपण कुबेर ग्रुपचे कुबेर अर्थातच गणेश शेठ चौधरी साहेबांचा आज वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त सर्वात आधी त्यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा आणि या सगळ्याच मोठ्या स्तरामधून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अनेक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण करतोय त्यांचं बर्थडे सेलिब्रेशन. सुंदर असं सेलिब्रेशन तुम्हाला पाहायला मिळेल. अर्थातच कुबेर ग्रुप बिल्डर्स अँड डेव्हलपरचे प्रोप्रायटर आमचे आधारस्तंभ गणेश शेठ चौधरी साहेबांचा या ठिकाणी वाढदिवस समारंभ मोठ्या जल्लोषात साजरा केला जाईल. गणेश शेठ चौधरी यांचा वाढदिवस या मुख्य मंचावरती दरवर्षीप्रमाणे आपण सेलिब्रेट करतोय. या स्पर्धेचे शिल्पकार सन्माननीय संजय शेठ ठाकूर आणि त्यांचा संपूर्णपणे मित्र परिवार. एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपण गणेश शेठ चौधरी साहेबांचं आणि या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचं.
बाहर आए, आपका हर दिन कुछ खास और यादगार बन जाए। हार्दिक हार्दिक शुभकामनाएं आपके जन्मदिन पे। सन्माननीय गणेश शेठ चौधरी साहेब ज्यांचा वाढदिवस आज मोठ्या जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये आपण सगळ्यांनी सेलिब्रेट केला. विश यू मेनी मेनी हॅपीनेस ऑफ द डे. हॅपी बर्थडे गणेश शेठ. मध्ये आणि आज विशेष दिन आहे. आज वाढदिवसानिमित्त त्यांचा विशेष सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. स्पर्धेचे दमदार आयोजक संजय शेठ ठाकूर साहेब आणि संपूर्ण जर्मन बाबनडोंगरी संघाचे आमचे सगळे सहकारी यांच्याकडून हा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. तर सन्मान विशेष सन्मान आपण या स्पर्धेच्या निमित्तानं करतोय. त्या अर्थातच कुबेर ग्रुप बिल्डर्स अँड डेव्हलपरचे प्रोप्रायटर गणेश शेठ चौधरी साहेबांचा शुभ सन्मान संपूर्ण जर्मन क्रिकेटला बामणडोंगरी आणि संजय शेठ ठाकूर साहेबांच्या वतीनं या ठिकाणी केला जातोय. आज त्यांचा वाढदिवस सुद्धा आहे. भगवान करे आपका सब सपना पूरा हो जाए और जीवन में कभी खुशियों की कमी ना हो. जन्मदिन मुबारक हो गणेश शेठ. त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं करण्यात येतोय. आमची संपूर्ण टीम आयोजकांची आणि त्यांच्या वतीनं हा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावर. मोठं सहकार्य मात्र या स्पर्धेसाठी आम्हाला लाभले. ते अर्थातच कुबेर ग्रुपचे प्रोप्रायटर गणेश शेठ चौधरी साहेबांचा मी मनापासून आभार सुद्धा व्यक्त करतोय. आणि यानंतर पुढचा सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावर करतोय. सुखारामजी चौधरी सर या ठिकाणी उपस्थित आहेत और उनका भी सम्मान यहाँ पे किया जाएगा. रतनलालजी चौधरी साहेब ज्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. आणि मी विनंती करतोय संजय शेठ ठाकूर यांना की आपण रतनलालजी यांना या मंचावर सन्मानित करावं. सबका इस श्रृंखला में हार्दिक हार्दिक स्वागत है रतनलाल जी. तहे दिल से हम आपका स्वागत करते हैं इस मंच पर. रतनलाल जी चौधरी, उसके बाद सुखाराम जी चौधरी साहब, इनको भी सम्मानित किया जाएगा. सुखाराम जी चौधरी साहब यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. सुखाराम जी चौधरी, इनका भी सम्मान यहाँ पे किया जा रहा है. उसके चुनीलाल जी चौधरी साहब, उनका भी सम्मान इस मंच पर किया जाएगा.
चुन्नीलाल जी चौधरी साहब, उनको भी यहाँ पे सम्मानित करते हुए श्रृंखला के मुख्य आयोजक संजय शेठ ठाकुर, जिनके शुभ हाथों यहाँ पे उनका भी तहे दिल से हम स्वागत करते हैं। उसके बाद सिकंदर पाटील साहब, उनको भी यहाँ पे सम्मानित किया जाएगा। सिकंदर जी पाटील साहेब, आपलं सुद्धा सहर्ष सहर्ष स्वागत आहे, सुस्वागतम। उसके बाद डूंगाराम जी चौधरी साहब, उनको भी यहाँ पे सम्मानित किया जाएगा। मैं डूंगाराम जी चौधरी साहब से भी अनुरोध करता हूँ कि हमारा सम्मान आप स्वीकार करें। सब अतिथियों का इस मंच पर तहे दिल से हम स्वागत करते हैं। डूंगाराम जी चौधरी साहब, इनको सम्मानित किया जा रहा है। उसके बाद छोटाराम जी चौधरी साहब, उनको भी यहाँ पे सम्मानित किया जाएगा। तर छोटारामजी चौधरी साहेबांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जाईल। उनका भी तहे दिल से हम इस मंच पर स्वागत करते हैं। छोटारामजी चौधरी साहब, सुस्वागतम। उसके बाद प्रकाश जी चौधरी साहब यहाँ पे उपस्थित है, उनका भी सम्मान यहाँ पे किया जाएगा। प्रकाश जी चौधरी साहब, आप भी इस सम्मान का स्वीकार कीजिए। अतिथि देवो भव, सब हमारे मेहमान इस मंच पर उपस्थित हैं, सबका सम्मान यहाँ पे इस श्रृंखला के मुख्य आयोजक संजय शेठ ठाकुर, इनके शुभ हाथों यहाँ पे किया जा रहा है। प्रकाश जी चौधरी साहब, उसके बाद दिलीप जी सिंह, उनका भी स्वागत यहाँ पे किया जाएगा। दिलीप जी सिंह साहब, आपसे भी अनुरोध है, हमारा सम्मान आप स्वीकार कीजिए। आपका भी तहे दिल से हम स्वागत करते हैं, हार्दिक हार्दिक स्वागत है आपका भी। उसके बाद मनीष सिंह साहब, उनका भी सम्मान यहाँ पे किया जाएगा। मनीष जी सिंह साहब, उनको भी यहाँ पे हम सम्मानित करेंगे। उनसे भी अनुरोध है, हमारा सम्मान आप स्वीकार कीजिए। मनीष जी सिंह साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल। तो मनीष जी सिंह, आपका भी सहर्ष स्वागत है। उसके बाद भंवर सिरवी साहब यहाँ पे उपस्थित है। भंवर जी, आप भी इस सम्मान का स्वीकार कीजिए। भंवर जी सिरवी साहब, उनका भी यहाँ पे सम्मान किया जाएगा। भंवर जी सिरवी साहब, उनका भी सम्मान यहाँ पे किया जाएगा। उसके बाद जितेंद्र पटेल साहब, उनका भी यहाँ पे सम्मान किया जाएगा। उनसे भी हम अनुरोध करते हैं कि आप भी हमारा सम्मान का स्वीकार कीजिए। उसके बाद जितेंद्र जी पटेल साहब, उनका हम स्वागत करते हैं। सब अतिथियों का तहे दिल से हम इस मंच के ऊपर हार्दिक हार्दिक स्वागत करते हैं। जितेंद्र जी पटेल साहब, उनका भी यहाँ पे सम्मान। और इसके बाद विष्णु भाई, इनका भी यहाँ पे सम्मान किया जाएगा। विष्णु भाई, आपको भी, आपसे भी अनुरोध है, आप भी हमारे सम्मान का स्वीकार कीजिए। सब अतिथियों का हम तहे दिल से स्वागत करते हैं। संजय शेठ ठाकुर कुबेर ग्रुप ट्रॉफी, स्वर्गीय गोपाल शेठ नाइक स्मृति चषक 2025 में आपका सब अतिथियों का हम हार्दिक स्वागत करते हैं। सर्वांचं सहर्ष स्वागत। आणि पुनश्च एकदा स्वागत करून मी वळणार आहे कॉमेंट्री बॉक्सकडे, ज्या ठिकाणी आवाज ऐकायला मिळेल। धन्यवाद। यस, दमदार स्ट्रोक, संघाचे धावसंख्या 29, तिन्ही संघ आहेत बदली कामगार। दरम्यान आणखी एक सन्मान दशरथ पाटील सरांना मी थांबवते। मुकेश जी चौधरी साहब, इनका भी स्वागत किया जाएगा इस मंच पर। मुकेश जी चौधरी साहब, आप भी हमारे सम्मान का स्वीकार कीजिए। और नारायण जी परियार साहब, उनसे भी अनुरोध है, आप भी हमारा सम्मान का स्वीकार कीजिए। नारायण जी परियार साहब, आप भी आइए। सब अतिथियों का हम तहे दिल से यहाँ पे हार्दिक स्वागत करते हैं।
सबका सहर्ष स्वागत। नरेश जी प्रजापति साहब, इनका भी सम्मान किया जाएगा। नरेश जी प्रजापति साहब का भी सम्मान यहाँ पे किया जाएगा। सभी अतिथियों का हम हार्दिक स्वागत करते हैं इस मंच के ऊपर। वेलकम ऑल। चला दमदार सलामी एक बाद 29 जिंकण्यासाठी पाहिजे। 13 चेंडूमध्ये 13 धावांची गरज। अतिशय सोपं आव्हान। तिन्ही व्हाईट कार्डवाले म्हणजे तिन्ही बदली कामगार। आणि हा यस पुन्हा एकदा जबरदस्त आणि ह्या तिथं प्लेअर नसल्यामुळं आणि मिळतील दमदार स्ट्रोक, दमदार ड्राईव्ह, समय सूचक फटका। दमदार सलामीने धाकट्या खांडीला म्हणून म्हणते एंट्री देत नाही तोटो। मी हा पहिल्यांदा बघितला संघ एवढा धोकादायक, गोरसेपेक्षा धोकादायक आहे। नारायण जी परियार साहब, उनका भी यहाँ पे सम्मान किया जाएगा। उनका भी हम हार्दिक हार्दिक स्वागत करते हैं। यस 12 मध्ये 9 अतिशय सोपं आव्हान, जुजबी वाजवी मामूली किफायतशीर नगण्य आव्हान, लोएस्ट टार्गेट 33 एक बाद 33 33 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट। खुश खबर खुश खबर खुश खबर। अतिशय भव्य दिव्य ऐतिहासिक मैदान गणपत शेठ तांडेल प्रदर्शनी मैदानामध्ये खासदार बाल्यामामा चषक 10 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी या स्पर्धेचे दमदार आयोजक आमचे पिट्या म्हणजे आशिष तांडेल यांच्या वतीने ही स्पर्धा अतिशय भव्य दिव्य स्वरूपात असेल। ज्यांना कोणा एंट्री घ्यायची असेल तर तुम्हाला थोड्या वेळाला आम्ही नंतर जरा हे संपू द्या जरा, कारण ISPL नंतर ही स्पर्धा होणार आहे। चला बॉलिंग मार्को तयार। 12 मध्ये 2 balls 2 overs टू गो, 9 धावांची गरज। अतिशय सोपं आव्हान। सुदाम नाईक हे बुटके खेळाडू असताना हे नेहमी त्रासदायक असतं बघा। वामन अवतार बघा, बलीला पाताळात गाडलं। 12 मध्ये 9 12 balls टू गो, रिक्वायर्ड 9 रन्स। प्रति षटकामागे 4.5 धावांचं इक्वेशन। षटक क्रमांक 3 प्रगती पदावर। एकीकडे जॉन्डी स्पेशालिस्ट धुतम, त्यांच्या विरोधात धाकटा खांदा। या दोन बलाढ्य टीम मध्ये अव्वल दिग्गज मातब्बर, दो एकाच कॅलिबरचे 2 प्रतिस्पर्धी आमने सामने। डावकरी हाताचा गोलंदाज पुन्हा एकदा यस हलक्या हाताने पुश केला, टॅप केलाय। एक धाव मिळते। उर्वरित समीकरण 11 मध्ये 8 धावांची गरज। फायनल मध्ये जो बहादूर उतवणे किस्मत भी साथ देते गोरसाई बस संघ बॉल आउट मध्ये फायनल मध्ये अंतिम फेरीत दाखल झालाय। आणि ही सेमीफायनल नंबर 1 फक्त एकच सेमीफायनल, दुसरी होणार नाही कारण 3 चिठ्ठ्या होत्या, 3 संघ होते, त्याच्यातला क्वालिफाय झाला गोरसाई बस संघ। आणि चालू असलेला सामना 2 बलाढ्य टीम आमने सामने। उरण तालुका आणि पनवेल तालुका असा हा जबरदस्त हाय व्होल्टेज मुकाबला, पैसा वसूल मॅच। प्रेक्षणीय सामना 2 बलाढ्य टीम। आणि हा यस पुन्हा एकदा चांगला टायमिंग ऑन साइडला, दमदार स्ट्रोक। काय जबरदस्त बॅटिंग, व्हॉट अ स्ट्रोक, हुक केला चेंडूला। 4 धावांमध्ये छोटा बॅक, म्हणून म्हणतो हे बुटके आहेत ना हे फार त्रासदायक असतात। एक तर सहसा कोणाला हाताला लागत नाही, 2 फुटाच्या दरवाज्याने देखील घुसतील ते। आणि 10 मध्ये पाहिजे 4 धावांची गरज। 10 balls टू गो। आणि धुतुम संघाची मात्र या सामन्यामध्ये काय वेळ उतरवली धाकटा खांदेवाल्यांनी, त्यांनी सर्वांची उतरवली होती। त्यांच्यात हे उतरवत आहेत ते पण चुना न लावता नुसती पाण्याने उतरवली। बॉलिंग मार्क तयार नाही म्हणजे हाताला चुना लावतात हो, कारण हे आंतरराष्ट्रीय अतिशय फेमस गाव। आणि हा यस मॅच जवळ जवळ। हो 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 ग्रेट कॅच, पॉइंटला अप्रतिम झेल, फटका झाला सुजल टाकून, दमदार झेल। परंतु वेळ मात्र निघून गेला। परीक्षा सामन्याचा अभ्यास करून फायदा नाही, काय पर्याय पुस्तकं चाटायचे आहेत का, बरोबर की नाही। असा अटॅक पहिल्या व्हायला पाहिजे होता। चला नवीन बॅट्समन दे, न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स। 9 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे। 9 balls टू गो, रिक्वायर्ड 4 रन्स। धावसंख्या 38 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स। 2 बाद 38 अशी सद्यस्थिती। जिंकण्यासाठी फार कमी टार्गेट,
9 चेंडूमध्ये 4 धावांची गरज. येणारा बॅट्समन द न्यू मॅन शुभम पाटील सुदाम नाईक यांच्या दिमतीला अशी ही जोडी मैदानामध्ये तैनात. आता काय करायचं ना ते आता उद्यासाठी. शुभम पाटील नवीन फलंदाज संघाच्या वतीने तिसरे षटक प्रगती पदावर. अतिशय दमदार आयोजन, दमदार स्पर्धा. स्वर्गीय वैकुंठवासी दिवंगत गोपाल शेठ नाईक स्मृती चषक कुबेर ट्रॉफी 2025 आलेल्या पाहुण्यांचं सर्वांचं स्वागत करतोय. जे ऑनलाईन प्रेक्षक आम्हाला जोडले त्यांना देखील धन्यवाद देतो. अतिशय भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा. डाकुया जातो गोलंदाज आणि हा यस पुन्हा एकदा हुक करण्यात पुन्हा चेंडू जाईल डीप फाईन लावणे यांच्यामधून आणि हा सामना संपलाय आणि दुतुम संघ यांचा दारुण पराभव झालेला आहे आणि दमदार विजय धाकटे कांदा संघाचा हा हिस्टॉरिकल ऐतिहासिक विजय आणि फायनल आणि दुतुम संघाचा उठवला बाजार. मध्यरात्री बाजार उठवला. बऱ्याच संख्येने प्रेक्षक आले होते परंतु शेवटी हार जीत जाते. दुतुम संघ हा एक लढाऊ या बलाढ्य संघ आहे शेवटी क्रिकेटमध्ये. पण धाकटे संघाचे मात्र छोटा पॅक बडा धमाका. एकाच रिक्षा सगळे 12-13 जण बसतील. या फायनलचा टॉस करतील. या स्पर्धेतील अंतिम टॉस कॉइन स्पिन करतील गणेश